नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण जिल्हा बँक भरती निघालेली आहे। 700 जागा इथे भरले जाणार आहेत। पदांचे नाव आहे सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर, क्लार्क, लिपिक, मॅनेजर इत्यादी आणि इतर पदे सुद्धा इथे भरली जाणार आहे। पात्रता 10वी पास ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे। अर्ज कसा करायचा आणि डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। लास्ट डेट काय आहे अर्जाची तेही बघू। तर चला तर मग आपण सुरुवात करूया या माहितीला। जिल्हा सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जिल्हा बँक यांच्या आस्थापनेवरील व अधिक पत्त्याखाली असलेले सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर, क्लार्क, मॅनेजर व इतर असे 700 रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी बँकेस निवड सूची तयार करायची आहे। याकरिता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। इथे तुम्हाला ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। 10वी पास असाल किंवा 12वी पास असाल किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल तरीही तुम्ही या बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी खूप तुम्हाला चांगली आणि मोठी संधी चालून आलेली आहे, निर्माण झालेली आहे। या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्यावा। जिल्हा सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक मध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे। भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे। भरतीचा विभाग आहे जिल्हा सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक। जिल्हा बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। भरतीचा प्रकार आहे बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे। एकूण तब्बल 700 पदे इथे भरली जाणार आहे आणि पदाचे नाव आहे सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर म्हणजे वाहन चालक, लिपिक म्हणजे क्लार्क आणि मॅनेजर व इतर पदे इथे भरली जाणार आहे। शैक्षणिक पात्रता तर 10वी पास पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार त्या पदाच्या अर्हतेनुसार तुमची जी पात्रता आहे पदवीधर पर्यंत तुमचं शिक्षण असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। तुमचं 10वी पास असलं तरी करू शकतात, 12वी पास असलं तरी करू शकतात। यासाठी अट आहे की उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याच्याकडे डोमिसाईल प्रमाणपत्र धारण केलेल्या असावं, म्हणजे त्याच्याकडे ते काढलेलं असावं डोमिसाईल प्रमाणपत्र। अर्जदारांनी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे शासनाचे प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। तर बघा, ही अर्ज मागवण्याची पद्धत कशी आहे तर ऑनलाईन पद्धत आहे आणि वयोमर्यादा काय लागणार आहे तर उमेदवाराचे 50 वर्षापेक्षा जास्त वय नसावे। वयोमर्यादा पण बऱ्यापैकी आहे आणि हा भरतीचा कालावधी काय असणार आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल भरती आहे का ही, 6 महिन्याची का वर्षभराची का 11 महिन्याची, नाही तर ही भरती परमनंट नोकरी आहे। परमनंट नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे। पदाचे नाव आणि व्यावसायिक पात्रता काय पाहिजे तर इथे पदाचं नाव आहे जनरल मॅनेजर कम्प्युटर संगणक। त्यासाठी तुम्हाला BE BTech झालेला असेल किंवा तुमचे MCA MCS किंवा MA झालेला असेल तरी पण तुम्ही जनरल मॅनेजरसाठी अर्ज करू शकतात। मॅनेजर या पदासाठी तुमचं BE झालेलं असेल, BTech झालेला असेल, MCA झालेला असेल किंवा MCS झालेला असेल तरी तुम्ही ह्या मॅनेजर या पदासाठी अर्ज करू शकतात। डेप्युटी मॅनेजर यासाठी तुमचं BE BTech MCA MCS झालेला असेल तरी तुम्ही अर्ज करू शकतात। इनचार्ज प्रथम श्रेणी म्हणजे फर्स्ट क्लास फर्स्ट यासाठी तुमचं BE BTech MCA MCS झालेलं असेल तरी अर्ज करू शकतात। क्लरिकलसाठी तुमचं ग्रॅज्युएट, लिपिक या पदासाठी तुमचं ग्रॅज्युएट झालं असेल तुम्ही अर्ज करू शकतात। वाहन चालकसाठी तुमचं 10वी पास असेल तर ड्रायव्हर, वाहन चालक या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। सुरक्षा रक्षक यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर अर्ज करू शकतात। नोकरीचे ठिकाण हे अहमदनगर हे असणार आहे। जॉब लोकेशन कोणतं असणार आहे तर अहमदनगर आणि उमेदवाराची संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील केंद्रावर घेण्यात येईल। म्हणजे तुम्ही तर अर्ज करणार तर त्याच्यानंतर तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल। मात्र आवश्यकतेनुसार जिल्ह्याबाहेरील इतरही जिल्ह्यातील केंद्रावरही परीक्षा घेतली जाईल। समजा खूप जास्त अर्ज आले तर तुमचे अहमदनगरच्या बाहेर जिल्ह्यात सुद्धा त्या केंद्रावर तुमची परीक्षा घेतली जाईल। ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरून विहित परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती, परीक्षेचे रूपरेखा, वेळापत्रक, परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहितीवर दिलेल्या वेबसाईटवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात
येईल. निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शासकीय सेवा करण्याकरिता शारीरिक क्षमतेचे म्हणजे फिटनेस प्रमाणपत्र, फिटनेस सर्टिफिकेट आणणे सादर करणे आवश्यक आहे. जर तुमची निवड झाली तर तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट हे सादर करावं लागेल शासकीय शल्य चिकित्सकाचे. आणि उमेदवारांनी आवश्यक अर्हता म्हणून विहित नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र बंधनकारक राहणार आहे जेव्हा तुमची मुलाखत असेल त्यावेळेस. भरतीची प्रक्रिया, परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशतः त्यात बदल करणे, पदाच्या एकूण संख्येमध्ये वाढ किंवा घट करणे याचे पूर्णाधिकार बँकेत राहील आणि त्यांचाच अंतिम निर्णय असेल. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात वाद तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार बँकेस राहील. याबाबत उमेदवारास कोणताही दावा सांगता येणार नाही. ऑनलाईन परीक्षा, कागदपत्रे छाननी इत्यादी प्रक्रिया, प्रवेशपत्र, कार्यक्रम, विविध सूचना या केवळ संकेतस्थळावरूनच उपलब्ध करण्यात येतील. पोस्टाद्वारे पाठवण्यात येणार नाही. म्हणजे ऑनलाईनच सर्व तुमची प्रोसेस राहील. ऑनलाईन यांच्या संकेतस्थळावर तुम्हाला सर्व काही बाबतीत तुम्हाला समजत राहील. वेळोवेळी तुम्ही चेक करत राहायचं. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन तुम्हाला त्या संकेतस्थळावर रोजच्या रोज भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती, कार्यक्रमाबाबत अद्ययावत राहण्याची, प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्याची जबाबदारी ही सर्वतः कोणाची राहील? उमेदवाराची राहील. अंतिम निवड झालेल्या उमेदवारास बँकेकडे किमान 3 वर्ष सेवा करण्याबाबत बँकेने ठरवून दिलेल्या नमुन्यात हमीपत्र करार करून द्यावे लागेल. तुमची निवड झाली तर तुमच्याकडून करार करून घेतील ते की कमीत कमी 3 वर्ष तुम्ही इथे जॉब केलाच पाहिजे. शेवटची तारीख 21 सप्टेंबर आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 21 सप्टेंबर आहे. आणि याची डिटेलची माहितीची PDF अधिकृत वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित चेक करा. आणि व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, कमेंट करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत.